शिरवाळे आणि रस आहे ना, हे इमोशन्स आहे रे. हे कुठेच मिळत नाही मुंबईत. एक शिरो आण रे प्रसादाचं. येऊ दे सारभात येऊ दे. बरं ऐक, सारभात काप येतं. हा. तू म्हणशील की प्रॉन्स आणि हे सुरमई आहे, असं नाहीये. बघ ना, मस्त रव्याचं ते मस्त गार्निश केलेलं छान. पण मी हे वेगळं कॉम्बिनेशन ट्राय करते. घावणे आणि हे पण चांगलं आहे. माशांचं सार म्हणणार होती मी. टोमॅटोचं सार आहे. तुम्हा मी घरी जेवते असं वाटतंय मला. हीच दाद खूप जणांची असते आणि त्याच्याविषयी मला इतका आनंद होतो ना की यासाठी केला होता अट्टहास, की हाच प्रामाणिक प्रयत्न होता की सोलकढी म्हणजे कोकण, शिरवाळे म्हणजे कोकण, वाटपाची डाळ म्हणजे कोकण, काळ्या वाटाण्याची उसळ म्हणजे कोकण, पिठी भात म्हणजे कोकण. मी कोकणातल्या प्रसिद्ध व्हेजिटेरियन डिशेसची नावं का घेते असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर मी आता दादरच्या पिठी भात या रेस्टॉरंटमध्ये आली आहे, जिथे कोकणातील अस्सल व्हेजिटेरियन डिशेस मिळतात. चला तर मग आजच्या एपिसोडमध्ये आपण पिठी भातला एक्सप्लोअर करूया. कृपया लक्ष असू द्या. तर पिठी भात या रेस्टॉरंटचे मालक आपल्या सोबत आहे. हे यंग कपिल आपल्या सोबत आहे. अभिनेता समीर खांडलेकर आणि वैभव विद्मा दोघांचेही स्वागत आहे. थँक्यू सो मच. येस, आणि मला इतका आनंद होतोय ना, कारण मी कोकणातली आणि मला शिरवाळे इतके आवडतात. म्हणजे कोकणात जेव्हा मी जाते तेव्हा मला खायला मिळतात, पण मुंबईच्या कधी शिरवाळे कुठे सापडेच ना. फायनली मला ठिकाण सापडलेलं आहे पिठी भात, जिथे तुम्हाला शिरवाळे आणि मस्त रस खायला मिळणार आहे आणि आज मी इथे खाणार आहे. पण पहिला प्रश्न म्हणजे आजच्या या फास्ट फूडच्या काळात, मोमोज, बर्गर आणि फ्राईजच्या काळात तुम्हाला कोकणातले हे अस्सल व्हेजिटेरियन पदार्थ हे मी कोट करून सांगते कारण कोकण म्हणजे मासे असा एक समजच झालेला आहे. तर या संकल्पनेविषयी सगळ्यात आधी जाणून घ्यायला बोल. मी बोलत राहणारच आहे. काही नाही, मध्ये अनेक वर्ष रेस्टॉरंट सुरू करायचं आमच्या दोघांच्या मनात होतं. लोकांना खाऊ घालायला दोघांना आवडतं आणि खायलाही आवडतं, पण काय सुरू करावं असा एक विचार होता. अमक्याने केलं म्हणून आपण पण करायचा हा थॉट नव्हता, पण काहीतरी असं होतं की आपलं काहीतरी करावं, आपलं काहीतरी द्यावं जे आपण खातोय. आणि मधल्या काळात इतर काही रेस्टॉरंट्स म्हणजे परप्रांतीय म्हणणार नाही, पण बाहेरच्या राज्यामधले फूड्स आपल्याकडे आले, त्यांचा आपण स्वीकार केला आणि चांगलं सर्व केलं. डोसेज म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारचे, आणि आपण त्यांचा स्वीकार केला आणि त्यांच्या इकडचं ते मातीमधलं फूड होतं. तर त्याचं आपण ऍक्सेप्ट केलं ना. मग आम्हाला असं वाटलं की यार आपल्या मातीमधलं जे आहे, आपल्या कोकणातल्या मातीमधलं ते आपण का सर्व करू नये. आणि वन फाईन डे घरी जेवत असताना असं घरी पिठी भात खात होतो. मला अजूनही तो क्षण आठवतोय. आणि युरेका मोमेंट व्हावी तसं मी वैभवीला म्हणालो पिठी भात. ऍब्सोल्युटली असं झालं. आणि म्हटलं पिठी भात सर्व करूयात आपण. आणि मध्ये जपानला होतो आम्ही काही दिवस, दुबईमध्ये काही दिवस होतो. तर तिकडचं लोकल फूड आम्ही खूप बघितलं त्या निमित्ताने. तर आम्हाला असं वाटलं की प्रत्येकाला आपापल्या मातीमधल्या फूडचा खूप अभिमान आहे. आणि कोणी न्यूनगंड बाळगत नाही. मग आपण तो न्यूनगंड का बाळगा. पिठी भात हा आपल्या घरातला आणि कम्फर्ट फूड आहे, तर ते आपण ग्लोरिफाय करून ते असं छान का विकू नये, म्हणजे लोकांना का सर्व करू नये, या प्रामाणिक संकल्पनेतनं पिठी भातचा जन्म झाला. मी मालवणी, ही मालवणी आहे, मी कोकणातला, ही कोकणातली आहे. मी जो आहे माझं पहिली वेबसिरीज लिहिली ती पण मी कोकणातल्या मातीतली लिहिली, कारण तुमचं पहिलं काम आहे तुमच्या कोकणातलं, तुमच्या मातीतलंच असतं. सो पहिलं रेस्टॉरंट ते आपल्या मातीतलंच असावं या प्रामाणिक भावनेतनं आलं. आणि ही खूप मोठी गॅप आहे. तुलाही माहिती आहे, मालवणी व्हेज फूड किंवा कोकणी व्हेज फूड नॉनव्हेज रेस्टॉरंटला सर्व करतात, ते सर्व व्हेज, पण ते अगदी सावत्र बाळासारखं असतं कोपऱ्यात कुठेतरी. पण फक्त कोकणी व्हेज रेस्टॉरंट सुरू करावं असं कुठेच नाही. सो ती खूप मोठी गॅप होती जी आम्हाला बाहेर जाणवली. या प्रामाणिक भावनेतनं पिठी भातचा जन्म झाला. आणि मग जे बाकीचे सगळे मेन्यूज, येस, म्हणजे इथे मस्त घावणे आहे, तिथे कट वडापाव ही एक वेगळी डिश आहे जी कोकणातलं स्ट्रीट फूड आपण म्हणू शकतो. येस, ऍब्सोल्युटली. सो हे कोकणातलं स्ट्रीट फूड आहे, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, मिसळ पावचा. हे मध्ये मध्ये असं सुरू असणार. सो कट वडापाव साधारणपणे कोकणात जर स्ट्रीट फूड किंवा अगदीच बाहेर खायला जायचं आणि असं काहीतरी स्नॅक्स खायचंय तर हा पदार्थ तुम्हाला सगळ्यात जास्त मिळेल. म्हणजे मुंबई, नाशिक, कोल्हापूर या साईडला जेवढी मिसळ मिळते
त्याच्यापेक्षा जास्त कट वडापाव हा कोकणाच्या भागात जास्त मिळतो. वाव. सिंपल उसळ की तर्री आणि बटाटा वडा. सो लोकांना कट वडा म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटतं की तो कट केलेला वडा, तर तसं नाहीये. मला हा प्रश्न येतो, पण तसं नाहीये. तो बटाटा वडा आहे, त्यासोबत तर्री आहे आणि त्याच्यासोबत पाव आहे. अरे So वा, it's a क्या बात आहे. स्ट्रीट फूड आहे. म्हणजे हे सगळे बाकीचे पदार्थ जेवढे घरगुती आणि जेवढे काय म्हणतात क्लोजर टू रूट्स आहेत, तेवढाच एक थोडा मॉडर्न टच किंवा त्यातला एक चमचमीत अजून एक टच द्यायचा प्रयत्न आम्ही याच्यामध्ये केलाय. क्या बात आहे. म्हणजे आपण बोलतोय पण जर ते असं इथे ठेवलं तर मजा येईल. हो Yes. येस येस. तर तुला असं टिपिकल मी कोकणी स्टाईल मध्ये ए जिरा व्हाईस कटोडा लाव रे. आड आड आड. हे पण कटोडा कमाल आहे म्हणजे. आणि मला सांगायला आवडेल की आपल्याकडे आता बाजूलाच छत्रपती शिवाजी महाराज उद्यान आहे, शिवाजी पार्क. तर तिकडे सगळे वॉक करून आले ना, तिकडे कॅलरीज बंद करून आले की इकडे कटोडा खायला स्पोर्ट शूज मधली गर्दी असते माणसांची. क्या बात आहे. हा, सो तो एक आपल्याकडे रतीब आहे. कटवडापाव आणि तू दुसरं जे खाली वाचतेस तो पदार्थ. खावणे. क्या आणि बात चाय आहे. घावणे. चाय गावणे. आता मी प्रसादाचा शिरो म्हणतो, तर मुद्दाम त्याचं नाव प्रसादाचा शिरो असं ठेवलंय. प्रसादाचं शिरो. शिरो, अच्छा. होय. म्हणजे काय वेगळेपणा आहे या शिऱ्यात आणि इतर शिऱ्यामध्ये जो आम्हाला रेस्टॉरंट मध्ये मिळतो? हे बघ, आता याच्यात गंमत अशी आहे, खूप जण ते रिलेट करतील की आपण बाहेर जे शिरा वगैरे खातो तो पायनॅपल शिरा आणि असे इतर बरोबर. साऊथ इंडियन स्टाईलचे शिरे खूप मिळतात, फळफळीत शिरे असतात किंवा काय. तर आम्हाला असं दोघांनी असं वाटायचं की, आणि बरं दोघांचे एका याच्यावरती आम्ही आलो की पूजेला आपण जातो पुढे. कोकणात तर गणपतीत पूजा असतात. बरोबर. त्या पूजेला गेले की शिरा आपल्याला सर्व केला जातो. हो. तो एवढूसा असा हातावर इतका कमाल असतो ना ग, मस्त तो असतो. परत घ्यावासा वाटतो. तो वडील लहान असताना मारायचे, जेवण नाही शिरा आहे, तो जेवण वेगळं आहे. मग हा शिरा मुबलक प्रमाणात मिळाला तर मला पानात, तर त्याच्यातनं असं झालं की यार आपण हाच सर्व करूयात ना. म्हणून तो नॉर्मल शिरा नाही आणि तो प्रसादाचा शिरो आहे. म्हणजे त्याच्यात तू केळं आणि जे 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 आपण गोष्टी शिरामध्ये अच्छा, म्हणजे तो तसाच बनतो इकडे. तसाच एक्झॅक्टली तसाच आहे. आणि आपल्याकडे गुरुवार असेल, मंगळवार असेल, लोकांकडे घरी काय काय कार्यक्रम असतात, देवाचे काही विधी असतात, तर इकडनं शिरा आपला बळकने जातो, कारण त्यांना ते फिलिंग मिळतं हा. की तसाच Correct. शिरा चाललाय. तर तो तसा शिरा आहे. आणि हा शिरा तुला म्हणजे मी सांगतो की तुला फक्त घरात मिळणार, कोकणातल्या रेस्टॉरंटमध्ये नाही कोणी सर्व करत असा हो. शिरा. ऍब्सोल्युटली. म्हणजे तसा शिरो, प्रसादाचा शिरो जसं तुम्ही नाही. म्हणताय तसा तर अजिबातच म्हणजे बाहेर बघ ना, चॉकलेट शिरा, पायनॅपल शिरा, असं साऊथ इंडियन डिशेस खूप आहेत. पण मग असं वाटलं की आपण त्यांचा मोह टाळून आपण आपल्याकडचं येऊयात ना. Correct. आणि एक्सेप्ट केला लोकांनी, खूप स्वीकारलं. हो. म्हणजे आमच्याकडे वा. खूप असे आता सध्या खूप कस्टमर येतात, त्यांचे रोज संध्याकाळी तो एक शिराचं पार्सल एक डेफिनेटली आहे. आणि आम्हाला तर माहिती आहे की हे आले की त्यांना एक शिरा पार्सल हे रतीब झालेलं आहे आता सध्या. क्या बात आहे. मग एक आवाज एक प्रसादाचा. शिरा. एक शिरो आण रे प्रसादाचं. बरं, मी आता सध्या मेन्यू एक्सप्लोअर करते कारण मला फार इंटरेस्टिंग गोष्टी इथे दिसत आहेत. जसे सुरण आहे, केळीचे काप आहे, बटाट्याचे काप आहे, वांगी काप आहेत. सो खूप वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे हे असं वाटतं ना की घरी बसून आपण जेवतोय ना, आज भाजी नाही करायची, बटाट्याचे काप आपण करूया, मुलांना डब्यात तेच देऊया. सो असा झोन आहे. तर पूर्ण असा घरचा एक So आपलं हे feel. combo पण आपण तसंच डिझाईन हा, केलं. म्हणजे वर्षानुवर्ष तू तुझ्या घरी कोकणातला असल्यामुळे हो. तू हेच सगळं खाल्लं असशील. Exactly. आणि हो. म्हणजे आपल्या घरी जेव्हा, आता मी पण कोकणातली असल्यामुळे जेव्हा एखादा नॉन मराठी कुणीतरी येतो जेवायला, तेव्हा त्यांना असं ही चवच इतकी हो. वेगळी वाटते ना. तर मला एक सांग ना, तुझ्या आईच्या हातचं तुला सगळ्यात बेस्ट, तुझं फेवरेट आवडीचं काय? सी लहान असताना शाळा असायची, पटकन झटपट काहीतरी मिळावं म्हणून आईच्या हातची डाळ भात बटाट्याची भाजी. डाळ भात बटाटा हा कॉमन हे. हा. सो हे खरं तर आईच्या हातच्या पदार्थांच्या लिस्ट मधलंच आहे. आई अप्रतिम घावणे बनवते. उसळ, आंबोळी उसळ असते गोपाळकालाच्या रात्री, आदल्या रात्री कृष्ण जन्माला. तर हे सगळं आईच्या हातचंच आहे. आणि लकीली ही पण कोकणातली असल्यामुळे ना, त्याच्यात खूप एक काय म्हणूया आपण त्याला, कॉमन आवडी निघाल्या. आता यात पण गंमत बघ अशी आहे की ही देवगडची आम्ही कुडाळातले, हायवेच्या अलीकडे पलीकडे आमची गाव आहेत. हा. तर आमच्या दोघांच्या जेवणाच्या पद्धतीमध्ये पण फरक आहे. फरक आहे. माझ्या आईची Absolutely. पिढी वेगळी असते, हिच्याकडची पिढी वेगळी आहे. आणि आम्ही मागे पण एका मुलाखतीत म्हटलं होतं की आम्ही असं क्लेमच करत नाही की हे ऑथेंटिक आहे, Right. कारण तुझ्या घरी पण हे उत्तमच बनत असणार आहे, लक्षात घे. करेक्ट. कारण हे प्रत्येकाच्या घरचं आहे ना.
आणि प्रत्येकाच्या घरची चव थोड्याफार फरकाने बदलते. म्हणजे तुम्ही खोबरं जास्त घालताय का कमी घालताय ह्याच्यावरही बरीचशी गणितं बदलतात. आता काळ्या वाटण्याच्या उसळीमध्ये काही लोक टोमॅटो घालतात, आम्ही नाही घालत. सो ते थोडेफार फरक आहे जे प्रत्येक याच्यामध्ये असणार आहे. त्यामुळे आम्हाला क्लेम नाही करायचं की हे असंच असतं, नाही. हे आमच्याकडे आम्ही असं बनवत आलो, लार्जली असं बनवलं जातं. सो दिस इज व्हॉट वी आर प्रेझेंटिंग. तो अँगल आहे. करेक्ट. पण मग आईची किती इन्व्हॉल्वमेंट या सगळ्या गोष्टींमध्ये, म्हणजे तुझ्या रेसिपीज मध्ये किती इन्स्पिरेशन? या रेस्टॉरंटचं पुरतं म्हणतेस का? हा, म्हणजे इन्स्पायर्ड फूड आहे का आईकडून? किती इन्स्पायर्ड आहे हे सी सगळं? टू बी ऑनेस्ट, आता थेट जरी इन्स्पिरेशन नसलं, म्हणजे या सगळ्या प्रोसेसमध्ये ती फार ऍक्टिव्ह नसली, कारण तिच्या आधारपण तिचं सगळं हे, तरी हे नकळतपणे तिचे, हिच्या आईचे, माझ्या आईचे संस्कारच आहेत ऑफकोर्स, कारण तिकडनंच आले. बरोबर. सो मी जेव्हा पिठी भात खाताना जे म्हणालोय की पिठी भात ते आईचं जेवत होतो ना मी, म्हणजे नकळतपणे जे खाऊन आलंय. आणि मला खूप सांगायला आवडेल की लकीली ही पण खूप चांगली सुगरण लाभली. म्हणजे ती कॉर्पोरेट आणि सगळं तिचं वेगळं ऑल टुगेदर वेगळं करिअर आहे, पण तिला पण तिच्या आईचं जी हे आहे ते सगळं आलं, आणि ती पण तितकंच कमालीचं हे करते. आता तू बऱ्याचदा कधी रॅन्डम केव्हा तरी येशील ना, तर ही आतमध्ये असते घावणे करत किंवा सगळं. तर हे सगळं हिला सुद्धा हीच सगळं बनवते रादर. त्यामुळे हा मेनू पण डिझाईन करण्यामध्ये हिचाच रादर सिंहाचा वाटा आहे की काय कसं असणार आहे. आमच्याकडे त्या दिवशी एक ताई आल्या होत्या, त्या म्हणाला मी 25 का 30 वर्षांनी शिरवाळे खाल्ले. माझी आजी बनवायची, आणि आय एम नॉट लाईंग डोळ्यात पाणी की होतं. त्या ऍक्च्युली रडत होत्या. मला स्वतःला असं झालं की बापरे, म्हणजे 25 ते 30 वर्षांनी त्यांनी शिरवाळे खाल्ले त्या म्हणाल्या. इमोशन्स असतात ना, हा, कारण हा पदार्थ नाही मिळत. मला स्वतःला नाही मिळत. भयंकर आवडतो. मला सुद्धा नाही मिळत कुठे. नाही मिळत. त्यामुळे जर आणि ह्यातले म्हणजे लकीली आम्ही मागे पण असं म्हणालो होतो की लहान मुलापासून मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना आवडतं. आमच्याकडे खूप 1-2 लहान मुलं आहेत, ती पण दरवेळेला येतात. त्यांचे मेन्यू आता आम्हाला सगळ्यांचे पाठ झाले. वाटे काय खायला आवडत? एखादं असं पदार्थ जे तुला असं वाटतं की खूप अंडररेटेड आहे आणि पण ते कमाल चविष्ट आहे, टेस्टी आहे, पण ते खूप अंडररेटेड आहे असं तुला वाटतं? एक्झॅक्टली हे 2 पदार्थ जे आहेत ना, पिठी भात कापा आणि मालवणी वडे उसळ. आता हे वडे उसळ जे आहेत ना, मी नॉनव्हेज खातो, आपण जे कोंबडी वडे खातो की नाही, आता बोलताना मला तोंडाला पाणी सुटले. सो कोंबडी वडे खात असताना जे जे फिलिंग मिळतं साधारणतः हे कोंबडी वडे सारखंच आहे. म्हणजे यात फक्त ही उसळ आहे. म्हणजे तू जर डोळे बंद, मला सांगायला आवडेल, मी मागे या किस्सा सांगितलं होतं. पल्लवी पाटील आपली ऍक्ट्रेस फ्रेंड माझ्या घरी आली होती, आणि पल्लवीला आमच्या आईने घावणे उसळ खायला दिली. तर गणपतीत काय कधीतरी आली होती, तर मला तिने सेकंड सर्विंगला मला म्हणली, आईला म्हणली काकू मला त्याला यावेळेला फोडी द्या. तर तिला म्हटलं पल्लवी, म्हटलं नॉनव्हेज नाही आहे, व्हेज आहे. तर ते तसंच आहे. तर हे फार लोकांपर्यंत गेलेलं नाही. म्हणजे ऑफकोर्स आपल्या कोकणातल्या माणसांना माहिती आहे. काळे वाटाणे. म्हणजे आपल्याकडे जी माणसं आहेत ना, ते ऑर्डर मध्ये कशी करतात, एक कोंबडी वडे आणि उसळ. अरे म्हणजे कोंबडी नाही, अहो ते जो वडे आणि उसळ, कोंबडी वडे आणि पिठी भात कापा हे कॉम्बिनेशन जे आहे ना, किंवा डाळ भात कापा, हे 2 जे आहेत ना, हे अशी माणसं ती मी रोज खाईन असा वर्ग आहे. मी रोज खाऊन, मी बाहेरचे पिझे बर्गर आणि हे खाण्यापेक्षा मी रोज खाईन. आणि तू ही डाळ आता येईल, वाटपाची डाळ, तुला कोकणातली आहेस, तो खाऊन त्याचे फिलिंग मिळतं ना. सो मला वाटतं हे 2 पदार्थ अंडररेटेड, हे लोकांपर्यंत जायला पाहिजे. करेक्ट. आणि महत्वाचं म्हणजे हे टेस्टी पण आहे आणि हे हेल्दी पण आहे. नाहीतर मोस्ट ऑफ द टाइम आपण असं बघतो की अरे मस्त टेस्टी आहे, पण ते हेल्दी नाहीये किंवा ते जंक आहे, त्यामुळे आपण ते खाऊया नको. पण यातलं काहीही असं नाहीये की जे जंक आहे किंवा जे हेल्दी नाहीये. त्यामुळे हे आपलं दररोजच्या घरी जे बनतं तेच आहे. आणि खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे एक, ती म्हणजे जर तुम्हाला पिठी भात, बटाट्याची कापं, कुरडई आणि एक प्रॉपर प्लेट फक्त 175 रुपये, म्हणजे मला असं वाटतं हायेस्ट रेट 175 रुपयेच दिसतोय मला इथे जवळजवळ. 75चा कॉम्बो आहे सगळा. सो खूपच स्वस्त, आणि मला असं वाटतं ना हे पुण्याचं काम करतो. पण खरं सांगतो, म्हणजे सॉरी मी इंटरप्ट केलं, मला खूप जण असं म्हणतात काय मग आता ऍक्टिंग सोडली का? हो म्हटलं नाही, असं नाही का म्हणू, ऍक्टिंग आहे माझा सुरू. पण ना याच्याकडे ना आम्ही सकाळी जेव्हा हे शटर उघडतो ना, तर माझ्यासाठी मी रंगमंचाचा पडदा उघडलेला असतो. खरं सांगतो, विश्वास ठेव माझ्यावर. आणि जेव्हा हे सगळे येऊन छान खातात ना सगळे येऊन, आणि त्यांचा जी तृप्तीचा जो एक ढेकर किंवा ते जे स्माईल असतं ना, मला खरं वाटतं की मी आज टाळी घेतली, आज लाफ्टर घेतला. आम्ही दोघे एवढे हॅप्पी असतो ना. सो मी जे नाटकात जे करतोय, लोकांना सर्व करणं, आनंद देणं,
हे तसंच मला वाटतं. मी हे तितकंच इक्वली एन्जॉय करतो. आता मी तालीम संपवून इकडे आलोय कारण मला आनंद आहे की मी इंटरॅक्ट करतोय आणि इकडे तुला खोटं वाटेल भयंकर ह्युमर आणि टाइमपास सुरू असतो माझा आमचा. म्हणजे तुला इकडे ना असे गप्पांचे फड रंगतात. हो हे जे लिहिलंय खायचे तुम्ही, हे कोकणातले आपण तालुके लिहिलेत ना, तर कोणी तिकडचं निघतं कोणी इकडचं निघतं, टाइमपास चाललेला असतो. हा काय, अरे आमची मुलगी त्या दिलेली आहे. तर परवा मी ते डिश आणली होती, त्यावर मी नाव लिहिलं होतं सावंत, पिठी भात कापाचा ना आम्ही, की मी सावा दिला सावंत, तर 2 हात वर आले. आता प्रॉब्लेम असं झालंय की तो पण सावंत हा पण सावंत, सावंत. तर मी राहिलो बाजूला. ते सावंत गप्पा मारत होते, तुम्ही कुठले भिरवंडे, अरे आम्ही फोंड्याचे सावंत, फोंडा आमची मुलगी. अरे म्हटलं ही डिश या कोणाची नाही. सो इथे ना मला तो कोकणाचा फील मिळतो, जे गावात चावडीवरती आपण किंवा करेक्ट करेक्ट. सो इकडे येऊन ना, आणि मी मालवणी असतील तर जसे मालवणी बोलतो, काही चिपळूण मध्ये आले काय पलीकडे जेवला काय त्या भाषेमध्ये बोलतो. तर ही मजा आहे मला. पण आता मला बोलताना शारलं, सो ती मजा आहे, टाइमपास असतो. खरंय. आणि मग बंद करून मग घरी जाऊन निवांत झोपायचं. सो हे फिलिंग आहे. सो हे ब्लेसिंग आहेत त्यांचे, म्हणजे लोकांचे blessing इतक्या आहे. इतक्या वेगवेगळ्या प्रकारची लोक, इतक्या वेगवेगळ्या वयोगटातली लोक आहेत आणि इट इज फन टू डील विथ देम. म्हणजे मला Absolutely. आम्ही असं होतं की हा ठीक आहे, आम्ही बऱ्याचदा इकडं तिकडं म्हणजे ऑर्डर एखाद्या बऱ्याचदा ना ही फॅमिली येते, मग फॅमिलीची ऑर्डर असते, मग त्यांचं डिस्कशन चालू असतं, मग वडे आपण, आणि असं होतं बऱ्याचदा हे कापण ही कालच खाल्ली होती नाही पण आपण आता इकडे हे खाऊया. त्यांचं ते म्हणजे discussion त्यांचं हे तोपर्यंत अख्खं उभे डिस्कशन असतं की ओके यातलं चूज करून सांगा, तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. पण हा जो आयटम आहे मलवणी वडे का वाटणं उसळ किंवा पिठी भात, मला असं वाटतं लोकांना तो असा खूप फील वाला असतो ना, की ह्याने Emotions आहे या हा यार सगळ्यामध्ये, यामध्ये खरंय. खूप इमोशन्स आहेत त्या खरंय. पिठीमध्ये किंवा काय तरी. तर लोकांना नावाबद्दल खूप प्रेम आहे. खूप लोकांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला नाव, नाव हो. भयंकर आवडलं. तर ते इमोशन्स लोक जेव्हा शो करतात ना, तेव्हा आम्हाला पण खूप असं खूप भरून येतं किंवा खरंय. बरं वाटतं की आपण जे करतोय ते काहीतरी पोचतंय लोकांपर्यंत. खरंय. दिस इज मी तुला खूप ऑनेस्टली सांगते, म्हणजे मला ना नेहमी एका गोष्टीची ना भीती वाटायची की आज आपल्या आया आहेत किंवा आज माझ्या सासूबाई कोकणातल्या असल्यामुळे इतकं छान छान खाऊ त्या आम्हाला घालतात. पण आता जशी जशी ही पिढी संपेल तर पुढे काय आहे, मग कोण हो. देणार आपल्या मुलांना, कोण देणार हे सगळं. हो. तर Right. मला हे जेव्हा हे माझे ऑनेस्ट मला जे म्हणायचं ते मनापासून बरोबर. म्हणतेय मी, की जेव्हा मी पिठी भात हे ऐकलं इतकं मस्त वाटलं ना, की म्हणजे आपण चायनीज फूड खातोय किंवा जंक फूड खातोय किंवा जे काही असेल, मला काही त्यांना वाईट म्हणायचं नाही, ऑफकोर्स पण हे जे आपलं आहे, रूटेड आहे आणि इतकं टेस्टी आहे, ते लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे ना. मला असं वाटतं की पिठी भातच का, हे पदार्थच का, ह्याचं उत्तर आमच्यापेक्षा जास्त छान तू दिलंस आता. हा. खरं सांगतो. खरं मला म्हणजे पण अंगावर मला आलं. हा विचार तुझा आता मी पहिल्यांदा ऐकला तर मला वाटलं की हा यार, कारण इथे जे लहान मुलं खात असतात ना पिठी भात कापं किंवा व्हॉटेवर, तर करेक्ट आहे, तो वसा आधी चालू हा पुढे वारसा किंवा जे काही खरंय, आहे खरंय, की खरंय. त्यांच्यापर्यंत ते जाते. म्हणजे एक मधली पिढी बर्गर खात मोठी झाली, पिझ्झे खात मोठी झाली. आनंद आहे की आज आमच्या कोकणातलं फूड, म्हणजे बरेचसे वडील आहेत ना आपल्या मुलाला मेक शुअर की त्याला हे खाऊ घालतात. खरंय. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत की कालच आली होती फॅमिली, त्यांनी त्या लहान मुलींनी शिरवाळे पहिल्यांदा खाल्ले, तिला आवडले. त्यांचं रिप्रेझेंटेशन असं की हे नूडल्स आहेत, तांदळाचे नूडल्स, गोड नूडल्स. हा, right, सो right, त्याला right. ती अडॅप्टेबिलिटी आहे त्याची. इमॅजिन उद्या जर आपण म्हणजे लहान पुढची जी पिढी आहे, लहान मुलं, आणि त्यांना आपण विचारतो की तुला काय आवडतं आणि तो म्हणेल मला शिरवाळे आवडतात See? किंवा एक्झॅक्टली ते किती म्हणजे सांस्कृतिक धक्का बसेल त्या फॅमिलीमध्ये की अरे Exactly. एक सेकंड, हा मोमोज किंवा असं काही बोलत नाहीये. एक्झॅक्टली. राही येते ना रोज. हा माझी मुलगी आमच्या 4 मुलगी वर्षाची आहे, येऊन शिरवाळे ती शाळेत नाही तर हो. तिचं रोजचं दुपारच्या जेवते आणि मग जाते. ती आता दुपारी पिठी भात आणि बटाटा कापा खाऊन गेली. तिचे हे फेवरेट आयटम आहेत, मालपोहा, घावणे. सो तिला हे पदार्थ आवडतात. पण मला वाटतं की असं नाही की त्यांना बरीच मुलं येतात जी घावणे चटणी किंवा घावणे खातात. हो, म्हणजे कोणा लहान मुलाला सोबत घेऊन आल्यानंतर ह्यांना काय द्यायचं बाबा, हा असा वेळेला प्रश्न आपल्याकडे नाही पडत नाही. right. एवढे ऑप्शन्स आहेत. मालपोहा खाऊ शकतो किंवा आपण जर राईस सर्व करतो तो पण इंद्रायणी राईस असतो. मग कोणाला जर वाटलं की नुसतं अगदीच लहान बाळ आहे काही तूप भात किंवा असं द्यावं तर तेही आपण देतो. असं काही प्रॉब्लेम नाही की त्याला नाही म्हणतो. तर तोही आपण कस्टमाइज करून देतो. नुसते वडे घेऊन येणारी पण आपल्याकडे फक्त किती वडे. माणसं आहेत. मी जरा गमतीने म्हणतो काय आज फक्त वडे काय घरी घासतात ते. सो असं काय आमचं नाही, या मजा. आणि मला अजून एक मुद्दा या निमित्ताने सांगायला आवडेल. हा. हा रे, मला वाटतं कट वडा आलेला आपण प्लीज गप्पा प्लीज मारतो आणि प्लीज तुम्ही आमची फ्रेम तोडून त्यात तिथे जाऊ शकता. आता हा जो इथे कट रचलेला आहे, वड्याचा. मी आत्ताच मी मध्ये मध्ये जिम करत असतो, चिट डे असतो माझा. आज मी कट वडा वा, तुला खाऊ घालणार आहे. प्लीज
काही नाही का त्यात बेसन आहे, बेसन मध्ये प्रोटीन असतं, स्प्राउट्स आहेत. प्राऊड्स आहे. हो हे काय मला माहिती, हे मला दिसत पण नाही. येस, तर काय काय आलंय? कटवडा आलेला आहे कटवडा आले. आणि द एकमेव चाय घावणी. वा सुम्मा, मला असं वाटतं की तू सुरू कर चहा. मी थंड सुरू होण्याआधी आणि करणारच आम्ही आहे. आमचं म्हणजे करू मी अजून एका डिश साठी थांबले, हा. पण ठीक आहे. तू पण मला थोडं- सांग, हे काहीतरी वेगळं दिसतंय मला मटेरियल याचं. ह्या सुपारीच्या प्लेट्स आहेत, सुपारीच्या त्या Oh. लीफ पासून बनवतात ना, सॉरेका लीव्ह म्हणतात त्याला. तर त्या Organic. ऑर्गॅनिक येस. आपण हे पण कोकणात कुडाळ मधनं मागवतो, अरे वा. ते पण हो. तिकडनं येतं आपलं. लक्झरीने येतात. लक्झरीने पार्ट येतात, मग आम्ही त्या आणायला लागतो. सकाळी जातो. येऊ दे सारभात येऊ दे. बरं ऐक, सारभात काप येतात. हा. तू म्हणशील की प्रॉन्स आणि हे सुरमई आहे, असं नाहीये. ऍक्च्युली माझा प्रश्न होता की म्हणजे आता श्रावण सुरू होणार आहे, तर मग इथे गर्दी पण वाढेल ना? गर्दी वाढेल ना. आम्ही तेच म्हटलं परवा गमतीने की येऊन मी श्रावण का का? कारण आता बघ ना, सिम्पल आहे. आता हे सारभात आणि कापच आहेत. हो. ओके, पण सो तू वर कडी बघशील तर कोणाला तरी वाटेल की ही मच्छी करी आहे ऍक्च्युली आणि सुरमई फ्राय आहे. ज्या लोकांना असं वाटतंय. ऍक्च्युली बघ ना, मस्त रव्याचं ते मस्त गार्निश केलेलं छान डीप आता आपले मालवणी वडे उसळचे आहेत, ते मांसाहार करणाऱ्या आपल्या मित्रांना वाटेल कोंबडी वडेच आहेत ना. तो की श्रावणामध्ये तुम्हाला तुमची जी हे गॅप ती भरून काढू शकते. फील गुड वाला. करायचा की मस्त मनगट कोंबडी वडे. माशांचं सारा आणि ते. आणि इक्वली किंबहुना जास्त चविष्ट आहे ते. हो ना. मग मी आता जस्ट थोडस टेस्ट केलं. प्लीज तू मला सुरू कर, मला असं हो. वाटतं. मी काय खाऊ? हे फक्त 3च पदार्थ आहे, अजून मोठी लिस्ट. वाव वाव. सॉरी हा कॅमेरामॅन माझे बिचारे. मी ठेवणार आहे तुमच्यासाठी, डोंट वरी. पण मी हे वेगळं कॉम्बिनेशन ट्राय करते. खावणे आणि हे पण चांगलं आहे. माशांचं सार म्हणणार होते मी. टोमॅटोचं सार आहे. चुमा, हा ना. मी घरी जेवते असं वाटतंय मला. हीच दाद खूप जणांची असते आणि त्याच्याविषयी आम्हाला इतका आनंद होतो ना की यासाठी केला होता अट्टहास, की हाच प्रामाणिक प्रयत्न होता की आम्ही त्या दिवशी काका आले होते, ते म्हणाले टोमॅटो सार द्या. म्हणलं पार्सल नाही हवंय. म्हटलं सार आणि नाही नुसतं सार द्या. तर मला कळलं नाही यांचं काय. तर ते सार घ्यायला आणि प्यायले अगं. आई ग. मी 2 मिनिटं बघित म्हटलं मी अशी का ऑर्डर दिली असेल. जुनावून झाले पूर्ण. त्यांना ते सार प्यायचं होतं. ते अजून एक Emotions आहेत यार, इमोशन्स आहेत खरं. आणि मला एक आठवलं, तर बरेचसे माझ्या वयाचे जे मित्र आहेत किंवा मॅरिड आहेत किंवा काय, त्यांच्या आईकडे ते पूर्वी होते, म्हणजे सेपरेट राहतात किंवा असं जे आहेत ना, हो. ते म्हणतात की अरे कोपऱ्यात घेऊन काय आहे ना, बायको कोकणातली नाहीये किंवा हिला येत नाही, शहरातली आहे, आईकडे खायचो रे गावी. स्वतः आम्ही त्या निमित्ताने इकडे येतो. किंवा असे उलटे पण कपल्स खूप येतात, ज्या बायका आहेत ज्यांची लग्न आउट ऑफ कोकण, म्हणजे कोकणात नाही झाली पण वेगळ्या रिजन मध्ये झाली आहेत. तर मग त्यांचं असं होतं की आम्हाला हे फूड मिस होतं खूप, आणि ते इकडे खायला मिळतं. कारण घरी ऑब्व्हियसली जेवणाची पद्धत वगैरे सगळं चेंज होतं. Absolutely, मग ते absolutely. खायला तुम्हाला इकडे मिळतं, शिरवाळे किंवा हे सगळे पदार्थ म्हणा. मग त्याच्यासाठी लोक येतात, त्या कारणासाठी येतात. आणि बऱ्याचदा की हे आमचं फूड असं लागतं, हे दाखवणार आहे, दाखवायला आणणारे पण आहेत. वाव वाव. म्हणजे या. बरेचसे कपल्स यांना माहित अनमॅरिड नाही. वगैरे आहेत ना, हो, ते आमचं पण food आहे येतात. असं. हा. माझ्या घरी असंच बनतं सेम. हो. माझ्या सासूबाई टोमॅटोचं सार करतात, अप्रतिम सेम. पण मला सांग, मग आता अनेक कलाकार सुद्धा इथे येतात ना, बरेचसे मित्र येतात. हा, आता- कोण कोण येतं इकडे? आता बाजूला शिवाजी मंदिर आहे, छत्रपती शिवाजी मंदिर नाट्यगृह आहे. तो तिकडे प्रयोग असेल तर आता आमच्याकडे बरेच शुभांगीताई गोखले, हो. म्हणजे ताईच आहे आमची ती. शुभांगीताई तर शाकाहारी म्हणजे तर काय, तिला परवणीच. तर ती ताई असेल नसेल तर प्रयोग असेल ना शिवाजी मंदिरला, तर ती येऊन इकडे कोपऱ्यात खाऊन आपली निघून जाते ताई. हा ती आणि मला आनंद याचा आहे ना की शुभांगीताईंना जर ते आवडलंय तर म्हणजे अजून एक परत टिक मार की हा यार, म्हणजे कारण त्या खूप स्वतः छान उत्तम जेवण बनवणारे त्या आहेत. सो त्या खातात. सिद्धार्थ जाधव दरकर आहे पक्का. सिद्धार्थ इतक्यांदा इकडे असतो, त्याचा म्हणजे काय म्हणतात त्याला, मास्क वगैरे लावून येतो. परत तिने आई बाबांना आणलं होतं चाय गावाने खायला, हो. आणि आत्मीयतेने येतो ग. म्हणजे असं काय ह्याच्यामध्ये, आणि आम्ही पण तसं करत नाही, उगाच व्हिडिओ काढत बसलो किंवा काय, ताईला पण डिस्टर्ब करत नाही, कारण तीच मजा आहे. कळलं का? तर मध्ये हा येऊन गेला आपला मंदारदादा चांदोडकर, म्हणजे भिडे मेकअप. मंदारदादा बोरुलीवरनं आला होता, हे मी येतोय सम्या. वाव. मंदारदादा तिकडे माझे व्हिडिओज आहेत, असं असं करत वांग्याचं काप खात होता.
मी बोललो अरे, आणि तो ना त्याचा चाइल्ड ट्रिगर झालं. ऐक सम्या, अरे हे ॲटो शाकाहारी आहे. म्हणतो थँक्यू यार, तू आता आहे आमचा विचार केलास तू. सो अशी कट. हे कमाल आहे. कमाल आहे. म्हणजे घरी जे वाटप आपण करतो ना, हो हो. सेम. वाटपाचं पण म्हणजे असं हा म्हणाला तसं की प्रत्येकाच्या घरानुसार जी चेंज होते रेसिपी. तर मला लहानपणापासून ज्या कलरचं वाटप किंवा ज्या आता हे ज्या बनवतात त्यांना कळेल, ज्या कलर पॅलेटचं वाटप बघायची सवय आहे. सो आय इन्सिस्ट की हे ह्याच कलरचं कलर पॅलेट चेंज नाही झाली पाहिजे. ते फिकं किंवा असं झालं की डेफिनेटली हे पुढचं घडणार आहे, हे माहिती आहे. सो हे फुल प्रूफ आहे. त्यामुळे त्या गोष्टी आहेत ना की आपण ऑब्व्हियसली हे सगळं आई आणि आजी ज्या बनवायच्या यांच्याकडनं शिकतो. तर ते वालं तिकडनं येतं की हे असं असलं तर ह्याचा पुढचा रिझल्ट हा असणार आहे, आपल्याला माहिती आहे, डेफिनेटली माहिती आहे. आणि वाटपाशिवाय मालवणी माणसं काय करतील म्हणजे. ऍब्सोल्युटली. तुला अस्तित्वच नाहीये. ओलं खोबरं, ओलं नारळ आणि हे नारळ कशात नाही असं होणारच नाही, सगळ्यामध्ये आहेच. आम्हाला चालतच नाही. आम्ही इथं वाटपाशी डाळ म्हणजे वेगळं काय आहे म्हटलं आहे. आम्ही सगळ्यात खोबरं घालतो. आम्ही सगळ्यात आमच्या खोबरं खोबऱ्यात पण घालतो. खोबरं असतं. खोबऱ्यात पण खोबरं असतं. पण मग आता म्हणजे समीर, तू एक छान ऍक्टर सुद्धा आहेस आणि छान सेन्स ऑफ ह्युमर आहे याचा. त्यामुळे जरा मालवणी आणि हे होऊन जाऊ देत ना काहीतरी. काय मालवणी काय आहे? आता माका आहे येऊन बरेचशी माणसं म्हणतात की अरे तुम्ही तर वाईस मालवणीमध्ये बोला ना. म्हटलं माका बोलू काय नाही, पण तुमका आता संभाषण करू तुमका येऊ आहे ना. आणि आता माझा एक मित्र आहे मधुर पडवळ, खूप छान गिटारिस्ट, त्यामुळे मुंबईत असतो. तर आम्ही आहे ना, वेन युअर इन कॉलेज ना, तेव्हापासून आम्ही एक स्वतःला एक सांगितलंय की भेटू तर मालवणीमध्ये बोलायचं होय. एकमेकांशी. का असतं गणपतीमध्ये जर गेलो की कानावरती पडते ना मालवणी. म्हणजे मला अजूनही आठवतंय, याच्यावरती लोक कमेंट करतील, तुला मी लिहून देतो आपल्या ह्याचं रील गेलं तर. आपण उन्हाळ्यामध्ये गावी जायचो. हा. उन्हाळा संपला महिनाभर की मग मुंबईला जेव्हा शाळेमध्ये यायचो ना, तर पुढचे काही वीक ना तो लहेजा राहायचा, टीचर मॅ कमी. आई शपथ सांगतो तुला, मी लिहून देतो. हे तू खेळायला येतोस का रे? हा पण म्हणजे काय व्हायचं, हा कोकणातला मुलगा सहज खेळायचा. काळा होऊन आंबे म्हणजे काय नव्हते, हे यायचे हिट आंबे घेऊन आणि लहेजा घेऊन तो यायचा. बाईंनी फणस आणलंय. तर तो मग काय व्हायचं, पुढे पुढे कामानिमित्त, शूटिंग निमित्त कोकण फक्त गणपतीपुरतं राहिलं. तर ती जी भाषा आहे, मालवणी भाषा आहे, मला वाटतं की प्रत्येकाने मी खूप मला अभिमान आहे की मी कोकणातलं आहे. प्रत्येकाने आपले रूट्स आहेत ना ते सोडता कामा नये. म्हणजे माझी आई मालवणीमध्ये बोलते, मी चाळीत वाढलेला मुलगा आहे. सो तुटका मुटका का होईना आपण आपली भाषा मी माझ्या मुलीशी बोलतो, काय गं तुझ्या मालवणी येता, तर तिच्या कानावर पडलं पाहिजे ना ग. स्पॅनिश, जर्मन वगैरे कुठे इतर भाषा आहेत त्या आपण जर हे करतो, तिला त्याची मालवणी भाषात आली पाहिजे, कोकणी भाषेत आली पाहिजे. आणि किती सूर तो असा गोड छान आणि मला कानावर यार, म्हणजे किती छान आता मी जिकडे वाटतं. वाढलो ना ग, चिपळूण पासून ते अगदी गुहागर वगैरे, तर मला ते पण कानावरती पडायचं सगळे. चिपळूण मधले मित्र, प्रभाकर मोरींची भाषा काय जो खेळता काय, तर ती पण एक कोकणातली भाषा आहे. तर आमचे इकडे काही कोकणातले पण येतात. ते म्हणून काय कोणी येतं तुम्ही, आमचा जिल्हा तालुका लिहिला का नाही, अहो लिहिलाय ना. म्हटलं हा संगमेश्वर तुमचाच आहे, गुहागर तुमचाच आहे, पण त्या भाषेत बोलू त्यांना आवडतं. अरे हा आमची भाषा बोलतो. म्हणजे मी पण आता आल्यावर राधापूर असायला पाहिजे. हा. आणि बरं जे काय म्हणतात त्याला, जे नॉन कोकणातले जे आहेत, तर काही आता आमच्याकडे ताई आहेत, तर त्या कोल्हापूर का कुठला तिकडच्या मराठवाड्यातले, तर त्यांनी पहिल्यांदा बरोबर पिठी प्यायला त्यांना एक चेअरकडे मांडलेली असते आमची एक. अच्छा. त्याकडे म्हणजे त्या आल्या होत्या पहिला, मला आठवतं का की मी त्यांच्याशी इंटरॅक्ट केलं होतं. त्या पहिल्यांदा आल्या, त्यांनी विचारलं हे पिठी काय असतं, मग त्यांना सांगितलं असं असं आहे. तर म्हणाला ठीक आहे मी ट्राय करते. मग त्यांना आम्ही दिली पिठी भात वगैरे कॉम्बो. मग त्यांनी म्हणाले पिठी द्या, आम्ही भातावर जशी पोर करतो थोडी तशी दिली. नाही मला नुसती पिठी एक्स्ट्रा द्या. म्हटलं ओके. त्यांना मी एक दिली. त्यांनी मी एक पैसा खोटा नाही बोलणार, त्यांनी 3 एक्स्ट्रा पिठी घेऊन फक्त प्यायला आहेत त्या, फक्त प्यायलाय. आता त्या आल्या की आम्हाला त्यांची ऑर्डर पाठ आहे, पिठी भाताचा एक कॉम्बो आणि सोबत जे येतं नाही, आणि त्या इकडच्या नाही त्या ज्या येत. प्रांतातल्या आहेत त्या मराठवाड्यातल्या आहेत. ए अरे ताई ना पिठी द्या, ओ ताई काय आवडतं का पिठी तुम्हाला, तर ते ना इथे जवळपास स्टँडअप शो त्या दिवशी काय बोललं माहितीये? त्या दिवशी त्यांनी शिरवाळे खाल्ले. ते म्हणाले शिरवाळेचं दूध प्यायला, आणि मला असं वाटलं मी विठ्ठलाच्या पायाशी गेले. त्यांनी मला हे शब्द म्हणाले इथे बसून. म्हणजे मला वाटतं की हे लोकांचे वेगवेगळे गोष्टी ज्या रिलेट लोक करतायत ना, ते एवढं अमेझिंग आहे. म्हणजे आपण इमॅजिन, फॉर मी इट इज अ सिम्पल गोष्ट की आपण जे बनवतोय ते आपण असं लोकांना सर्व केलं, पण त्यांनी जे लोक गोष्टी कनेक्ट करतायत ना, ते काहीच्या काही वेगळं फिलिंग आहे.
अरे हा वडे उसळ आपलेच आहे अरे देवा, मागवास हे वडे उसळ घ्या आता. कोंबडी वडे. आता ह्याच्या तरी दाखव जरा, जो 6चा नंबर जो आलाय तो का आहे मनोहर तर्री. वा, गरमागरम. आता ह्या वड्यांचा ना तू हातामध्ये घे आणि ह्याचा त्या पिठाचा वास घे. तुलाच कळेल की काय फरक आहे. हे वडे जे आहेत ते जे पीठ आहे ना घरी केलेलं, इंटेक. बघ ना हे पीठ तुला कळू शकेल बघ. म्हणजे मी म्हणतोय म्हणून नाही, तू प्रामाणिकपणे सांग. गटारी येते एक तर. सो हे सो गटरिंग नंतर सुद्धा तुम्हाला तो फील आम्ही बास बास बास. तर त्या दिवशी मी इकडे काउंटरला बसलो तर बाहेर एक काका आले. त्यांनी याचे विचारलं की सूरजला हिंदीमध्ये विचारलं की खाने को है असं काहीतरी. तर तर तो म्हणाला या. तर तो आतमध्ये बसले, त्यांनी ऑर्डर केलं पिठी भात वगैरे जे काय. आणि नंतर मी बघितलं ते आपापसात मालवणीमध्ये बोलतात खूप वया वगैरे असं. तर मी सहज विचारलं खायचे तुम्ही, काही नाही लास. तर त्यांचं असं झालं की आम्ही कणकवली. तरी हसले. तर ते हसल्यावरच कळलं की त्यांना स्वतःला असं वाटतं ना की आपण मालवणी ऐकल्यावर जे लगेच ट्रिगर होतं. कल्पना कर की एक कपल कोकणातनं आलेत, काका काकू, जे न्यूनगंडा पोटी हिंदीमध्ये म्हणताय. मध्ये हा. बोलले. त्यांना एका रेस्टॉरंटमध्ये मराठी तर सोडच त्यांच्या मालवणीमध्ये विचारलं हो. गेलंय. Yeah. काही नाही So लाज. त्यांना एवढं ते भारी वाटलं की ही आपली माणसं आहेत. नाही Yeah. आणि मला असं वाटतं की यार आपण बोलायचं काय नाही. खरंय हो. खरंय ना? खरंय. इथे येऊन जर 3 युपीची माणसं कैसनबा वगैरे म्हणतात ना, तर आपण Correct. जेवलंच मा, बरा वाटला मा, बोलायचं बोलायलाच म्हणजे. पाहिजे. आता शिरा येतोय शिरा. तू मला वाटतं ह्यातलं जरा तू वडे उसळ खा ना प्लीज यार. अरे यार, अरे तू काय खाल्लंच नाही, आपल्या गप्पाच खूप होते. अरे, प्रसादाचो शिरो इलो. एक्झॅक्टली. येस. कमाल. सो सगळे एकापेक्षा एक आहेत सगळी. ते हा शिरा आहे, शिरवाळे, तो तर खाल्लीस की ते वडे उसळ. वडे उसळ, काळ्या वाटाण्याची उसळ आहे ना ही. म्हणजे बऱ्याचदा मला असं होतं की ठीक आहे, आपण असं होतं ना की रोज आपण सेम आयटम बघतो, आम्हीच सर्व करतोय किंवा असं. पण कधी कधी कस्टमर येतात, मला पण असं होतं की हे खूप टेम्पटिंग वाटतं मला, तेव्हा खूप जेवायची इच्छा हो. होते. मी तुला खरं सांगते, खूप ते खावंसं शिरवाळे आणि रस आहे ना, हे इमोशन्स आहे रे. म्हणजे Absolutely. मला आता तुला काय सांगू, मला असं बघूनच असं भरून येत आहे. हे कुठेच मिळत नाही मुंबईत. वाटतं. हे हो. फक्त कोकणात मिळतं. पण आता हे पिठी भातात मिळतं, आता रेस्टॉरंट मध्ये मिळतं. वाव, मी माझ्या मुलांना घेऊन येणार आहे. प्लीज मला अजून एक गोष्ट इकडे नमूद करावीशी वाटते की आपल्या मराठी माणसाविषयी किंवा कोकणातल्या माणसांविषयी असं एक उगाच एक नरेटिव्ह पसरलं गेलं की कोकणी माणूस पाय ओढतो खेकड्यासारखा किंवा whatever जे काय आहे ते असतात. काही माणसं, वी कांट मेक एव्हरीवन हॅपी. करेक्ट. पण इथे जेव्हा हे सुरू केलं ना ग पिठी भात आम्ही, मला सांगायला आवडेल आम्हा दोघांना, मराठी माणसाने सुरू केलं ना, आम्ही येणार खायला, हो. अशी खूप माणसं आली आणि त्यांनी ना आम्हाला येऊन ब्लेसिंग दिलं, अनोळखी माणसं. आणि त्यांना खूप आनंद झाला की एका मराठी तरुण जोडप्यांचं, एका मराठी माणसाचं दादरमध्ये रेस्टॉरंट आहे आणि लांबून बदलापूरवरनं आले, कोकणातनं आले आणि ना जणू ही आपली जबाबदारी आहे. आपण नाही का कुठेतरी कळवतो की अमुक ठिकाणी अमुक झालंय, चला आपण निघूयात, मोहीम असल्यासारखी माणसं इकडे येतात. वा. आणि मग ती सुरुवातीला इकडे येतात आम्हाला प्रोत्साहन द्यायला आणि मोटिवेट करायला, रील बघून किंवा असे. आणि मग तीच माणसं जेव्हा रिपीट 2-3दा थर्ड टाइम येतात ना, ती मग आम्ही कमावलेली असतात. येस. सो हा याचा आम्हाला आनंद आहे. म्हणजे आमच्याकडे अजूनही दररोजचे 12 ते 15 कस्टमर माझे ओळखीचे आहेत. अच्छा. एक मंजिरी ताई आहेत, त्या मला माहिती आहेत त्यांना काय लागतं, तर त्यांची ऑर्डर माझी असते मंजिरी नॉन स्पायसी मंजिरी. ते काय त्यांची केळी काप आहे. हो. एक मुलगा समोर ॲक्वालाईनचं स्टेशन आहे, A3 नावाचं, हा. समीर नावाचाच मुलगा ऑलमोस्ट दररोज एव्हरी डे लेजिट दररोज येतो जोगेश्वरीहून, सांताक्रूजहून सांताक्रूजवर. इथे बाहेर पडतो, शॉर्ट्स मध्ये येतो आणि घेऊन जातो असे 10-12 पॅकेट अरे. आणि परत घरी जातो. अच्छा, तो सांताक्रूज वरून इथे Aqualine येतो. येतो. आम्हाला जरा सांताक्रूजचं हे आहे ना, आम्हाला कळत ना सांताक्रूजची माणसं कशी काय इकडे येतात हो ना. किंवा लांबची ॲक्वालाईनने येतात. त्यामध्ये आणि मला असं वाटतं हे सिद्धिविनायक आहे, स्वामींचं मठ आहे, तर हो. तिथले पण भाविक दर्शन मला सांगायला म्हणजे मला दिसतं हे लावून आलेले असतात ना, हो का? तर लोक- प्रसादाची पिशवी आणि पिशवी असते. सगळं. आणि लोकांचं ना हे असतं, अरे हा गुरुवार काय स्वामींचा मठ आणि मग पिठी भात, हे समीकरण झालंय. वा. मंगळवार काय सिद्धिविनायक आणि पिठी भात. सो हा आम्हाला आनंद आहे की त्यांना ना स्वामींचं दर्शन झालं. आणि बरं सांगायला मलाही आवडेल की आम्ही सुद्धा हे सगळं सुरू केलं पहिल्याच दिवशी
जेव्हा ही पूजा झाली, पहिला नैवेद्य जो पहिलं जेवण जे झालं, आम्ही दोघांनी तसेच बाहेर पडलो त्याच कपड्यात. एक नैवेद्य स्वामींच्या चरणी हा, हा, हा. अर्पण केला आणि दुसरा मागे उद्यान गणेश. गणगणेश. सो मला असं वाटतं की हे सगळं ब्लेसिंग जे आहेत ना, जुळून आलंय म्हणजे सगळंच. ते म्हणतो ना आपण एक पॉझिटिव्ह एनर्जी किंवा एक लोकांचं प्रोत्साहन जे ना ते फील करण्याचा भाग होणार दॅट वी फील एव्हरी डे. म्हणजे ऑब्व्हियसली आता मी म्हणणार नाही की हे सुरू केल्यापासून आता ऑलमोस्ट 2 महिने झाले, ऑलमोस्ट 2 महिने झाले. मी असं म्हणणार नाही इट विल बी 100%. त्यात ज्या काही छोट्या मोठ्या चुका आहे, पण तो म्हणतो ना एक समजून घेऊन चुका तुमच्या कानात येऊन सांगणं आणि Exactly. कौतुक तुमचं मोठ्या पद्धतीने आवाजात करणं सांगणं. हे Correct. लोकांनी आतापर्यंत केलंय. आणि आम्ही म्हणतो की ह्याच्याबद्दल खरंच खूप आम्ही थँक्यू म्हणू इच्छितो जे लोक आलेत, ज्यांनी एनकरेज केलंय. आता बघ ना, खूप तेव्हा मनापासून आता thank you. बटाट्याची काप एखादी समजा कच्ची राहिली, होते ना एखादं कधी कधी येऊन सांगतो तुझ्याकडे काप हे, लगेच त्यांना बदलून देणं. सो त्यांना आपण घरी पण बोलतो ना की आई जरा हे असं राहिलंय किंवा काय. करेक्ट सो हा तो फील आहे. हा रेस्टॉरंट फील नाही. फील नाहीये. म्हणजे आम्ही तुला आता कोणी पिठी भात घेतलं तर संपलं, पिठी संपली, तो तुम्हाला पिठी वाटू का, मग ऍक्च्युअल जरा द्या, तळे द्या, मग ती पोर करणं असं आम्ही करतो. हा, So अच्छा. आम्ही पण काय असे ताटातली पिठी संपली तर हा, पुन्हा काय ते करतो. दिसतं ते पण वाढून आपण देतं. सुका फुका हा. खातो तर नाही बरं. आम्ही त्यांना वाढून देतो. सो आम्हाला असं वाटतं की यार, मी खरं सांगतो, म्हणजे आपण कन्क्लूड असं करूयात की आज माझ्या घरी पाहुणे आलेत, आमच्या घरी, आणि ही सगळे पाहुण्याने आपण त्यांना खाऊ घालायचंय, हाच थॉट मनात आहे. अदरवाईज आमच्या रक्तामध्ये तसा व्यवसाय नसल्यामुळे बनचुकी पण आलेला नाही. अरे करणार, असं करणार, जाऊ दे ना, काय होतंय मार्जिन, आम्हाला काही यातलं माहित नाही. तो मला वाटतं ती जमेची बाजू आहे. आपण चांगलं खाऊ घालूया, हो. आवडलं तर लोक येतील. आणि आणि मी दिसतंय. आता खूप नॉन महाराष्ट्रीयन लोक सुद्धा ज्यांना हे फूडचं गमभनही माहित नाही काही, असेही खूप येतात. त्या दिवशी एक नॉन महाराष्ट्रीयन कपल व्लॉगिंग फोटो फॉर्मॅट करायला आले होते. तर ते म्हणाले, ये मैंने पहली बार खाया इधर मुंबई में, ये मैंने कोलकाता में ये बैंगन भाजा नाम का मिलता है, ये आपने पहली बार सर्व किया, मैंने पहली बार खाया है. त्याच्यानंतर पिठी हा प्रकार इन जनरल हे काय आहे विचारून आम्ही त्याला थोडी चमचाभर टेस्टला वगैरे दिली आणि ते खाणारे लोक आहेत आणि जे त्यांना आवडलंय. हा मालपोहा जो आपण सर्व करतो गुळाचा आणि गव्हाचा, तो मालपोह्यांना माहितीच नाही. लोकांना सगळं आता खूप जास्त गोड असेल ना तो पाकातला, म्हणलं आपला पाकातला नसतो. मग ते त्यांना सो नॉन महाराष्ट्रीयन लोक जेव्हा येतात ना तेव्हा पण एक सॅटिस्फॅक्शन आहे की ह्या गोष्टी आहेत ना त्या गोष्टी पोहोचतायत Correct, ज्या correct, उद्देशाने correct. आपण करतोय की हे फूड हे आपल्या रिजनचं. आणि अगेन मागे पण म्हटलं तसं की महाराष्ट्र इतका मोठा आहे, आपल्याकडे इतकी विविधता आहे, त्यातला हा एक रिजन आहे जो आम्ही पोचवायचा प्रयत्न करतो. Absolutely. आणि तो जर पोचवत असेल देन वी आर प्राऊड ऑफ व्हॉट वी आर डुईंग. आणि मला एक आता सांगायचंय, म्हणजे मला खूप राग आला होता समीरचा मगाशी, की बटाट्याचे काप का नाही दिले मला, हे वांग का दिलंय. पण जेव्हा मी हे खाल्लं, जे मला वांग नाही आवडत. हो, मी आणि पण फक्त ती- ऑनलाईन नाही खाऊ शकतो. हा मासा आहे हा, मच्छी आहे असं मला खरंच. म्हणजे हे मला आधी असं वाटलं बटाटे थोडस सेफ. हा सेफेस्ट. मजा येते खायला. एक कमाल आहे. आणि खरंच हा माझा ऑनेस्ट रिव्ह्यू आहे. म्हणजे लोणचं पण try करून बघ. येस तुला- प्लीज. लोणचं अगदी घरीच म्हणजे. शिरा आणि शिरवाळी ते कळतंय मला, हे होममेडच आहे. होय होय होय. हे आमच्याकडे ह्याची पण अगेन कोर मेमरी आहे माझी. आमच्याकडे महापुरुषावर एक पूजा असते 1 मेला माझ्या गावात. हम्म. तर तेव्हा असं हे बनायचं फ्रेश लोणचं, मे महिना Wow. सीझन. तर ते फिट बसलेल्या डोक्यात ते सर्व करतोय आम्ही इकडे, कारण ती टेस्ट नाही मिळत. ते बाजारातली लोणची जे आपण आणतो करेक्ट करेक्ट. ऑब्व्हियसली कांडे वेगळ्या पद्धतीने बनतात, तर हो. त्याची चव वेगळी हो. असते. ह्याची चव कम्प्लिटली वेगळी आहे. आणि सगळं हा. स्वप्न होते. म्हणजे आजही आम्हाला दोघांना माहित नाही काय चाललंय. असं वाटतं की हो, काहीतरी आज लावायला नाही. काहीतरी वेगळंच चाललंय. आणि आता मला माहित नाही माझं काय फील्ड आहे, मी कुठला नाटकवाला माणूस, हे बाहेरचे काप. तू बोललीस तर बोला टाच. बटाट्याचे का वा वा वा. हे बोंबील आहे. कमाल कमाल. हा खूप झाला आता, मला खाऊ द्या. समीर जाता जाता प्लीज. काय नाही, काय बोलणार. मला वाटतं असं तुमचे खरं तर आभार अभिजात मराठीचे. मी परवा पण म्हणालो तिकडे सुद्धा. खरंच तुझे आभार, अभिजात मराठीचे आभार. कारण तुम्ही ज्या प्रकारे नावातच जे अभिजात म्हणतो ना आपण, सो हे पण तसंच आहे. हा पदार्थ पण तसंच आहे. आणि मराठी मातीतलं काहीतरी आपण लोकांना देतोय आणि लोकांना यांचा आनंद आहे. आणि या निमित्तानं जे अमराठी आपले जे मित्र आहेत, नातेवाईक आहेत, किंवा जे बोतावळ आहे,
त्यांना सुद्धा याच्याविषयी एक आपण एक नॉलेज देतो, एक फोमो क्रिएट करतोय. करेक्ट आपण करेक्ट आपले पदार्थ, आपलं कल्चर याच्यातनं, आपलं कोकण किंवा हे सगळं आपण एक उंचवण्याचा प्रयत्न करतोय छोटासा. मला वाटतं यात आनंद आहे. अजून काय? येस 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 डेफिनेटली. म्हणजे हे सगळं आपलं रिजनल जे आहे ते मला आता असं वाटतं की हे ग्लोबल सुद्धा जावं. येस. आणि अप्रतिम चव आहे. दादरच्या पिठी-भातला नक्की व्हिजिट करा. तुम्हाला तुमचं बालपण आठवेल. कारण हे फक्त जेवण नाही आहे, हे इमोशन्स आहेत. येस. हो. आणि शिरवाळे प्लीज, मी हे शेअर नाही राहिले, करणार. आणि ऍड्रेस सांगू इच्छिते. लोकांची जी कंप्लेंट आहे व्हिडिओमध्ये हा ऍड्रेस सांगत व्हिडिओ मध्ये नाही आम्हाला. हा. व्हिडिओमध्ये पूर्ण पत्ता कुठे? Yes, हा पूर्ण आपला पत्ता आमचा आहे. पूर्ण पत्ता हा आहे. हा दादर वेस्टला गोखले रोडला मेट्रो स्टेशनचं SBI दादर मेट्रो स्टेशनची A3 एक्झिट आहे. त्याच्या एक्झॅक्ट बाहेर आपलं रेस्टॉरंट आहे पिठी भात. त्यामुळे तुम्हाला पूर्ण ऍड्रेस सांगितलेला Corner view building. येस. तुम्ही असं येत्री एक्झिट मधनं बाहेर पडलात, अरे पेटी वा तिकडे आहे, असं होईल. अरे उजवीकडेच आहे, असं होईल. तर या आणि गप्पा Yes. मारू. ती मजा आहे. म्हणजे आम्ही असं मक्कचेरी ठेवून वगैरे असं करत नाही. आम्ही आणि गप्पा सांगा मारू. अख्खायच्या तुम्ही. बरं जाता मालवणीमध्ये आपल्या प्रेक्षकांना काहीतरी सांग, त्यांना आमंत्रण दे. इथे काय काय मिळतंय सगळ्या ते सांग. सगळ्या प्रेक्षकांना मायबा प्रेक्षकांना मनापासना अगदी आग्रहाचा आमचं आमंत्रण असा. हा, ना आग्रहाचं आमंत्रण असा की हे आम्ही छोटूसो एक घाट घातलेलो असा कोकणी पदार्थांचो जो सगळ्यांना आवडता. तर प्लीज हयसर येवा. आणि आम्ही असं म्हणतो की येवा पिठी भात आपलाच असा. वा वा वा. तर हे आपलं घरच असा. आणि तुम्ही तुमचं कोकण, तुमचं गाव मुंबईत तुम्ही मिस करणार नाही याची खात्री, जबाबदारी ही आमची. हा यावा, गप्पा मारूयात. खयचे तुम्ही आमका सांगा, तुमचं गाव आमचं गाव, आपण कल्चर एक्सचेंज करूया, गप्पा मारूयात. आणि मग खाऊन मग काय आपापल्या घरी जावा. ते मजा. चला, Thank you. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.